यशवंतरावांचा राज्याभिषेक हा फक्त एक पॉलिटिकल स्टंट होता का? तर तो अजिबात नव्हता. राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट अशी पदवी यशवंतरावांनी स्वतःला दिली होती. एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याभिषेक झाल्यानंतर आपलं बिरुद काय असावं याचा निर्णय राज्यकर्ते करत असतात. त्याचप्रमाणे यशवंतरावांनी राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट ही पदवी घेतली. याला आपण डिकोड केलं पाहिजे की नेमकं यशवंतरावांना काय म्हणायचं होतं. राजराजेश्वराचा अर्थ काय होतो की तुझ्या राजाचा जो राजा आहे त्याचा ईश्वर. चक्रवर्तीचा अर्थ असतो सार्वभौम राजा. हे वाक्य अंडरलाईन करा. यशवंतराव होळकरांचा इतिहास मांडताना अमुकशाहीचा सरदार तमुकशाहीचा सैनिक असं काही नव्हतं. यशवंतराव होळकरांनी स्वतः सार्वभौम अधिकार असलेला चक्रवर्ती अशी पदवी स्वतःकडे घेतली होती. त्यामुळं अमुक साम्राज्याचा हिस्सा तमुक साम्राज्याचा हिस्सा ते नव्हते. त्यांच्या स्वतःमधून एक साम्राज्य निर्माण घेत होतं, उभारी घेत होतं.